राज मात्रे राज यायचा आणि ते विनंती करते मॅन द मॅच देण्यासाठी. मी तिकडं पाहुण्यांमध्ये भाई राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते 16 चेंडूमध्ये 33 धावा आणि गोलंदाजी 1 षटक 4 धावा आणि 1 विकेट. हा राज मात्रे मॅन ऑफ द मॅच. राहुल बाबूराव पाटील उलवेनोड मनसे शहर अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाणार आहे. राज मात्रे थोडी मुलाखत घेतली असते पण आता वेळ नाही कारण पुढची मॅच सुरू झालेली आहे आणि जास्त टाइमपास नको म्हणून आपण पुढे पुढे जाणार आहोत. आपण मॅच बघू शकता लाईव्ह स्क्रीनवरती. आणि थल अलिबाग संघ सर्वप्रथम गोलंदाजी करत असताना अलिबागवरून आलेला हा संघ मित्रांनो 3 तासाचा प्रवास जवळजवळ आपण बघितलं तर या संघाने केलेला आहे आणि मग त्यांच्यासोबत 12 किलोमीटर माझ्यासोबत बसलेला. मित्र किती तासाचा प्रवास झाला? 2 तास 2.5 2 तासाचा प्रवास त्यांना लागलेला आहे. म्हणजे ट्रॉफिक लागली नाही याचा अर्थ असा ते प्रवास करून व्यक्ती परफेक्ट टायमिंगवरती आलेला संघाने. तर पारगाव संघासमोर सलामीला 2 फलंदाज आपण जर बघितलं तर प्रफुल्ल मोकल आणि कुणाल तारेकर. सुरुवात झालेली 1 धाव धावफलकावर. प्रफुल्लसाठी हा फटका हवेत आहे, एलिव्हेशन मिळालेला आहे आणि चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. हा षटकार मात्र पारगाव संघाला मी नक्कीच धावांचा जो पाठलाग आहे मोठ्या धावाच्या बनवायच्या आहेत ते करण्यासाठी आधार देणारा षटकार असेल. धावसंख्या धावफलकावरती 7. नक्कीच ज्या प्रकारे बाईंनी सांगितलं की पूर्वी जशा प्रकारे क्रिकेट खेळला जायचा, पूर्वी शेताभातामध्ये बांधावरतीच बसून क्रिकेट खेळा आणि स्वतः जे संघ खेळायचे ते मेहनत घ्यायचे. कोण विहिरीतून पाणी आला जायचा, कोण शेण आणायला जायचा आणि अशा प्रकारचे पूर्वी क्रिकेट खेळला जायचा. आम्ही पण स्वतः तसंच केलेलं आहोत कारण आपल्याला माहिती आहे पूर्वी कसा क्रिकेट होता. आणि आता थोडा फास्ट क्रिकेट झालं, सुगीचे दिवस आलेत. लेग बिफोरची अपील केली आणि मात्र पंचांनी अपील फेटाळली आणि फक्त मला वाटतं लेग बायच्या स्वरूपात नीरज रनौत सरांनी इशारा दिला की ही 1 धाव आहे. 1 धाव धावफलकावर. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जात आहे. धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या 8 धावा धावफलकावरती. आजकाल फास्ट क्रिकेट आहे. मी नेहमी सांगत असतो आज प्रत्येक फलंदाज बघितला प्रत्येक फलंदाजाच्या पायामध्ये ब्रँडेड शूज आहेत. 5-5, 6-6 हजाराचे बूट घातले जातात, ब्रँडेड बॅट्स वापरले जातात. क्रिकेट प्रॉपर क्रिकेटिंग युनिफॉर्म आपण बघत असतो कारण फास्ट युग आहे थोडं. आम्ही या फास्ट काळामध्ये जर बघितलं आजकाल प्रत्येकाकडे पैसा आहे त्यामुळे असे सुगीचे दिवस आले क्रिकेटसाठी. तर पूर्वी असं नव्हतं. पूर्वी खूप मेहनत करायला लागायची. यावेळेला अगदी डोफ्यावरती बसून कुणाल तारेकरचा हा ट्रेडमार्क शॉट आपण बघितला. चेंडू डिप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चौकार. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर राईट अबाउट द विकेट. हो स्विच इटचा फटका प्रयत्न केला होता. याच दरम्यान आमचे समालोचक मित्र दीपक पाटील सर पलसपे याचं आगमन झालेलं आहे. तर पुढच्या सत्रामध्ये आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. तर स्विच इटचा प्रयत्न केला गेला आणि फटका फसलाय थोडं मी म्हणाने डॉट चेंडू सांगता धावसंख्या सुमित पात्रे हा गोलंदाजच्या मार्कवर कॅच सोडली, झेल ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा राईट मोड द विकेटने गोलंदाजच्या मार्कवर. ह्या वेळेला आडव्या बॅटने जोरात मारण्याचा प्रयत्न होता कुणाल तारेकरचा. केटी अगदी मी म्हणेन कुणाल तारेकर सद्गुरू सिमेंट संपलाय पारगावचा हा मुख्य खेळाडू सध्या आपण आणि त्याच्या प्रफुल्ल मोकल हे 2 मुख्य खेळाडू मैदानामध्ये सध्या प्रयत्न सुरू आहेत. 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघितलं नक्कीच आपण मागचा काही क्रिकेटचा अभ्यास घेतला तर पूर्वीचा क्रिकेट आताचा क्रिकेट भरपूर बदल झालेला आहे. आजकाल चांगल्या क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या बक्षिसं मोठी बघायला मिळत आहेत. पूर्वी मेहनत करून काम करून क्रिकेट खेळलं जायचा. अशा प्रकारचा क्रिकेट आणि आताचा क्रिकेट खूप फरक पडलेला आहे मित्रांनो. तुम्हाला आता फक्त वेळ काढायचा क्रिकेटसाठी, टाइम काढायचा आहे. पूर्वी आजकाल क्रिकेटमध्ये मुलं वेळ काढत नाही, प्रॅक्टिस करायला वेळ देत नाहीये. डायरेक्ट मॅचमध्ये तुम्ही येत असता प्रॅक्टिस करायला. प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. प्रॅक्टिस कराल तरच तुम्हाला मोठ्या स्पर्धेमध्ये स्वतःला प्रूव्ह करायला मिळेल.
बिना प्रॅक्टिस तुम्ही उतरला तर थोडासा डोक्यामध्ये एक वेगळा माइंडसेट सुरू असतो, कारण मी बिना प्रॅक्टिस आहे, मग आपण त्यानंतर सांगत बसणार की माझ्याकडे माझी प्रॅक्टिस नाही. असं कारण देण्यापेक्षा तुम्ही योग्य प्रॉपर प्रॅक्टिस केली तर खूप मत आहे. बघा नवजन स्टेजवरती बसलाय, सकाळी 5:30ला हा मुलगा इथं प्रॅक्टिससाठी येत असतो, वर्कआउटसाठी येत असतो, स्ट्रेचिंगसाठी येत असतो. बघा प्रॅक्टिस करा ना, प्रॅक्टिस मेन्स फॉर इम्पॉर्टंट आहे खूप. मी रॉयलच्या खेळाडूंना पण हे सांगा, रॉयल आपण प्रॅक्टिस करायला हवी. आपलं आता तिकडे मैदान झालं, तुम्ही 4ला जा 5ला जा, प्रॉपर प्रॅक्टिस खूप गरजा. एक दिवस कराल दुसऱ्या दिवस जाणार नाही तर फायदा नाही. कंटिन्यू प्रॅक्टिस असायला हवी, कंटिन्यू. कसं केलायचं आहे ते 10-10 12-12 बॉल बंद करा, त्याच्याने तुमचं प्रॅक्टिस जास्त. प्रत्येकाला 40-40 25-25 30-30 बॉल द्या खेळायला हवी. प्रॉपर प्रॅक्टिस हवी आहे. प्रत्येक जो मेन बॅट्समन आहे, जो मुख्य टीमचा ओपनर आहे, त्याला 60-50 बॉल खेळवा, नाही तर मग त्याला आऊट घ्यायला तुम्ही तरपडता. मग त्याला आऊट झालं म्हणजे अरे त्याचं प्रॅक्टिस नाही झालं तर मॅचला कसा खेळणार तो. हे कॉन्सन्ट्रेशन. बॉलर प्रॉपर बॉलर आहे, त्याला बॉलिंगच द्या, त्याच्याकडून 40-50 बॉल टाकून घ्या. हे प्रॉपर प्रॅक्टिस असायला खूप महत्वाचे, कारण आता तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर मग कधी करणार. मग सीझन संपून झाला. हा यावेळेला आउटसाइड ऑप्शन यॉर्कर, बुंद्याचा वापर, आणि अशा प्रकारच्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झालेली आहे. आणि अशा प्रकारे गोलंदाज जर आपण बघितला, पवन कोंडाजी हा गोलंदाज आलेला आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्या. पारगाव संघ सध्या सुस्थितीमध्ये आहे, सध्या ते स्ट्रॉंग झोन मध्ये चालू आहेत. कारण का तर त्याचा एकही फलंदाज अजून बाद झालेला नाही आहे, एकही गडी बाद झालेला नाही आहे. आणि या विकेटचा जर अभ्यास केला तर 4 दिवसामध्ये जो संघ सध्या विकेट टाकत नाहीये तो सध्या संघ मी म्हणे फ्रंट फुटवरती चालू आहे. प्रफुल्ल मोकलसाठी हा फुलटॉस चेंडू, बॅकवर्ड पॉईंटकडे चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडूवरती 1 धाव पूर्ण झाले. 1 धावेने आता मात्र संघ पुढे सरसावतोय. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती लागल्या. 15 धावा धावफलकावरती सुशांत मोकल यांचा संघ एक सामना जिंकलेला आहे. साई गावदेवी संघ सामना जिंकलेला आहे. आणि हा 3रा सामना आहे पहिल्या फेरीत. यानंतर शेवटचा सामना होईल. या सामन्यानंतर अद्वैत 11 KCC अंबापाडा विरुद्ध KDH वाघेलीवाडा, हे 2 संघाच्या कॅप्टनने देखील लगेच रेडी राहायचं आहे पुढच्या मॅचसाठी. केटी अक्रॉस द लाईन मारलेला हा फटका, मिड विकेटकडून डीप मिड विकेटकडे हा फटका अगदी कार्पेटच्या आधारे खेळला होता. चेंडूवरती फक्त 1च धाव आली. 1 धावेने संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर 16 धावा झालेल्या. प्रफुल्ल मोकर वैयक्तिक 7 धावांवरती त्याने 3 चेंडू फेस केलेले आहेत. कुणाल तारेकर हा वैयक्तिक 8 धावा आणि 7 चेंडू फेस केले आहेत. कुणाल सध्या प्रयत्न करतो, हा सध्या त्याला लाईन अजून मिळाली नाही. 1 चौकार त्याने तो मारलेला आहे. त्यानंतर कुणालची जी बॅटिंग आहे ती बॅटिंग आम्हाला बघायला आवडते नेहमी. प्रफुल्ल मोकल आडव्या बॅटने दिला घुमवून, चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट, 1 बाउन्स, बॅनरला अटॅक, चौकार. चौकार होता, षटकार आहे, सिक्सर आहे. षटकार आणि 6 धावाने प्रफुल्लचा मराठे हा 2रा षटकार आहे त्याच्या खात्यातील. त्यांनी मगाशी एक लॉंगॉनला वाईडिश लॉंगॉनच्या वरून एक षटकार मारला होता आणि हा 2रा षटकार त्याच्या बॅटमधून डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरून मारलेला हा जबरदस्त फ्लॅट 6 आपण त्याला म्हणू शकता. अशा प्रकारचा हा प्रॉपर क्रिकेटिंग शॉट प्रफुल्ल मोकलच्या बॅटमधून आलेला आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाज पवन कोंडाजी बेलापुरींकडून. फुलटॉस, त्याला लॉफ केलाय बघा, डाऊन द ग्राउंड, अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्र अगदी खाली होतं आणि त्या क्षेत्रामधून आलेला हा चौकार. बघितली तर पारगाव संघ भरधाव वेगाने धावत आहे. 13च्या सरासरीने 26 धावा, अजून एकही गडी बाद झाले नाहीये. थल अलिबाग संघ एवढ्या माऊ 11 एकविरा थल अलिबाग एवढ्या लांबून त्यांनी प्रवास केलेला आहे, तर त्यांना मी खरंच त्यांना प्रयत्न करावा लागेल, एफर्ट द्यावा लागेल. एवढा लांबचा प्रवास, किमान एक मॅच आपण जिंकण्याचा प्रयत्न करावाच लागेल, कारण अलिबागचा हा अगदी ताकदवान संघ आहे आणि हा संघ प्रयत्न करणारच आहे. मात्र त्यांच्या समोर जो सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगावचा संघ, हा देखील आमच्या विभागातील एक कसलेला मुरलेला आणि मी म्हणे एक नावारूपाला आलेला हा संघ आहे. आणि या संघामध्ये असे भरघोस असे फलंदाज आहेत. भूषणचा हा संघ, कॅप्टन भूषण, आणि आता मध्ये स्ट्रायक रेटवरती केटी
स्ट्राईकला आलेला आहे. कुणाल तारेकर हा स्ट्राईक वरती आहे आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त वैयक्तिक 8 धावा नव्हती. हा सध्या बॅटिंग करत आता पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेटने आउट इनसाइड आउट अगदी खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आणि दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण होत आहेत. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सुमित पत्रे हा गोलंदाज झाला राईट मोर द विकेटने. सध्या आता पुन्हा स्ट्राईकवरती केटी आलेला आहे. कुणाल तारेकर ज्याला पेट नेम केटी असं म्हटलं जातं तो स्ट्राईकमध्ये वैयक्तिक 10 आणि सांघिक धावा जर संघाच्या पारगावच्या धावा जर बघितल्या तर 28 धावा झालेल्या आहेत. 28 रन लॉस ऑफ 0 विकेट. याच दरम्यान सन्मानित राजेंद्र भाई या स्पर्धेतून रजा घेत असताना धन्यवाद राजेंद्र भाई पाटील की आपण या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ खर्च करून या रॉयल चषकामध्ये आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो. त्यांच्यासोबत सुजित मोकल हे देखील रजा घेत असताना त्यांचा देखील आम्ही आभार मानत आहोत. धन्यवाद. आणि 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेवरती बघत आहोत. लेफ्टीसाठी डीप मिड विकेटला डीप बॅकवर्डला लावलेला आहे. लॉंग ऑन लावलाय, लॉंग ऑफ लावलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला लावलेला आहे. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, गलीमध्ये शॉर्ट लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. अशी ही व्यूह समोर अगदी खाली ठेवला आहे. अशी ही व्यूहरचना या प्रफुल्ल मोकलसाठी केलेली आहे. ओ वाट डिलिव्हरी यार, जबरदस्त चेंडू, अगदी वेगावरती स्वार असा हा चेंडू होता. सुमेध पत्रेचा हा चेंडू या चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. याच दरम्यान जगन्नाथ काकडे यांचं आगमन झालेलं आहे या रॉयल चषकामध्ये. 2025 मध्ये त्यांचं आम्ही वेलकम करत आहोत सहर्ष स्वागत. आणि पुढच्या वर्षी ज्या वेळी प्रवीण गायकरी स्पर्धा येणार, मला वाटते जवळजवळ 8 दिवस ही स्पर्धा खेळवली जाईल. 2 मोटारसायकल असतील आणि बरंच काही बक्षिसं या त्या स्पर्धेतून लागणार. यावेळेला कुणाल तारेकरचा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला गडी बाद होतोय, पहिला हादरा बसतोय. सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगावला केटी बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती प्रवीण मोकल अगदी धष्टपुष्ट बांध्याचा हा खेळाडू आहे. आर्मीमध्ये ते मला वाटते कार्यरत होते आणि नंतर त्यांनी आर्मी सोडल्यानंतर क्रिकेटमध्ये त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. त्याची बॉडी लँग्वेज, त्याचा पर्सनॅलिटी बघितल्यानंतर आपण त्याला समजू शकता की हा या खेळाडूचे किती स्ट्रॉंग फटके असतात. कारण मागे जर आपण इतिहास बघितला तर प्रवीण मोकलचे षटकार आपण बघू शकता. धाड असे त्याचे मोठे मोठे दनादन षटकार मारण्यामध्ये हा पटाईत असा फलंदाज आता स्ट्रायकेटवरती आहे. हा बॅटचा स्पीड खूप आहे, मात्र चेंडू बॅटमध्ये आला नाही. अशा प्रकारे आउटसाइड ऑप्शन यॉर्कर डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. बघा चेंडू आपण स्क्रीनवरती बघू शकता. अगदी खडे खेळून खेळण्याचा प्रयत्न, जाग्यावरती राहून कोणताही बदल आले ते बघायला मिळाला आणि अशा प्रकारे सुमेध पत्रेचा हा डॉट बॉल. आता मात्र 30 धावा. आता थोडं कमबॅक झालंय मी म्हणेन थल अलिबाग संघ, कारण सुरुवातीचे 2 षटक थोडी मागडे गेल्यानंतर या षटकामध्ये अलिबाग संघ आता मी म्हणेन या मॅचमध्ये थोडं कमबॅक करतोय असं म्हणायला हरकत नाही. बॅटची कट लागली होती, बॅटचा एज लागलेला आणि चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडू अडवते. अशा प्रकारचे एक उत्तम प्रकारचं षटक हाताळलंय सुमेध पत्रेचं. हे षटक अगदी मी म्हणेन अलिबाग संघाला मी म्हणेन सुटकेचा श्वास देणारा असेल. आणि मैदानामध्ये पाणी 12वा खेळाडू लगेच घेऊन जायचा आहे. 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचा आहे. आणि धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद. पारगाव संघ 30 धावा. 30
जज मंडळ. काय आवाज आहे रे तुझा, जबरदस्त. चला चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. अलिबाग संघ जरा मी कोऑपरेट करा. पुढचा सामना मी म्हणेन केडीएच वाघिलीवाडा आणि आंबापाडा, 2 कॅप्टन इनिंग संपायच्या आज जर तुम्ही आला नाही तर मग आम्ही तुम्हाला पेनल्टी देणार. 2 धावांची पेनल्टी तुम्हाला घ्यावी लागेल. दोन्ही संघ आता तुम्हाला सहकार्य करावं लागेल. कृपया सहकार्य करा. चला आता गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज थल अलिबाग संघाकडून गोलंदाज 12वा कुठं गेलाय अलिबागचा. पाणी घेऊन गेला होता. आर्यन आहे का, मला वाटतं आर्यन आहे का. यस आर्यन. बघा आर्यन बद्दल सांगायचं झालं मित्रांनो, मागच्या वर्षी ISPL खेळून आलेला हा गोलंदाज आहे. म्हणजे मोठी क्रिकेटची मोठ्या लेवलची क्रिकेट स्पर्धा इंटरनॅशनल प्रकारे ज्या प्रकारे टेनिस बॉल इंटरनॅशनल क्रिकेट जे आपण आता सध्या चर्चेत असते ती ISPL खेळून आलेला हा थल अलिबागचा गोलंदाज आर्यन खारकर. अलिबागमध्ये पण खारकर आहेत, आमच्या उलव्यामध्ये पण आहेत आणि अलिबागमधून हा आलेला आर्यन खारकर, अश्वित खारकर यांचा मला वाटते बघा नातेवाईक आहे का, कारण हा आर्यन खारकर थल अलिबागचा ISPL खेळून आलेला हा गोलंदाज सध्या वेगावरती स्वार आहे. सरळ लॉंगॉनकडे चेंडू ट्रॅव्हल केलाय. ISPL खेळल्यानंतर त्याचा एक वेगळा कॉन्फिडन्स वाढलेला असेल, त्याचा एक वेगळा त्याला दर्जा मिळाला आणि त्याच्यानंतर तो पुन्हा आता ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याला खेळताना मी म्हणेन अगदी तो फ्री माइंडने खेळत असेल. कारण मोठी स्पर्धा ज्या वेळेला एखादा खेळाडू खेळून येतो ना त्यावेळेला त्याचा एक कॉन्फिडन्स लेवल खूप उंच झालेला असतो. म्हणजे त्याची एक स्ट्रॅटेजी वाढलेली असते की नाही आता मी ग्रामीण स्पर्धा सहज खेळू शकतो. मात्र ग्रामीणमध्ये पण तेवढेच ताकदीचे संघ. पारगाव संघ देखील आमचा पनवेलचा दादा संघ आहे. प्रवीण मोकल आता स्ट्रायकेटवरती, प्रफुल्ल नॉन स्ट्राईकला गेला, एका धावेने 31 धावा. स्पीड बघा बॉलिंगचा, काय स्पीड, वेग बघा त्याचा, वेग प्रचंड वेग आहे गोलंदाजीमध्ये. 140चा तरी स्पीड असेल असा बघा. ऍक्शन बघा, हा रिप्ले मध्ये बघा, दोन्ही पायाच्या मधून चेंडू गेला. काय बॉलिंग आहे. नुसतंच त्याचं सिलेक्शन झालंय का तिकडे ISPL ला मागच्या वर्षी सिलेक्शन डिपार्टमेंटने त्याला सिलेक्ट केला होता कारण त्याचा स्पीड, त्याचा टेम्परामेंट बघितला असेल की हा कसा चेंडू टाकतोय, त्याची बॉलिंग ऍक्शन, स्टेन, लाईन, लेंथ, व्हेरिएशन किती आहे हे चेक केलं झालंय. हा आर्यन खारकर व्हेरिएशन केला, स्लोवर वन गतीमध्ये बीट केलं आणि क्लीन बोल्ड. प्रवीण मोकल हा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. नको 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 हे गाणी नको. मगाशी जरा व्यवस्थित चालू होते सूरज, हे मजा नाही रे. ते माहोल प्रमाणे गाणी व्हायला हवेत. आणि अशा प्रकारे 2 बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण जर बघितल्या तर 31. थोडं एंटरटेनमेंट आपलं होतंय सूरज. तुला जे गाणी ऑपरेट करायचे आहेत ते करू शकतोस. बघा आम्हाला प्रणय सांगतोय 251 विकेट. तो सांगतोय की बॉलरसाठी विकेट बरोबर बनवली तुम्ही लोकांनी आणि याच्यामुळं आमचं पण सिलेक्शन झालेलं आहे. पुढं आम्हाला बॉस पॅटरचे जे इंटरनॅशनल स्टेडियम झालंय तिथं आम्हाला प्रॉपर विकेटची आखणी आणि बाउंड्री लाईनची आखणीसाठी आम्हाला तिथं मेंबरशिप मिळाली आहे. काल आम्ही आज जाणार होतो पण आज मॅच मुला जाता आलं नाही. उद्या आम्ही तिकडे जाणार आहोत आणि अशाच प्रकारचा सेटअप आम्हाला बॉस पॅटरने करायला सांगितलं जे आम्ही इथं केलेलं आहे. आणि खरंच क्रिकेटमध्ये तुम्ही कराल तेवढं कमी आहे, यश मिळायला वेळ जात नाही आहे. आणि अशा प्रकारचा नवीन फलंदाज मैदानामध्ये 31 वरती दुसरा 2 बाद झालेले आहेत. फलंदाज लॉंग ऑनला विघ्नेश कोहलीचा बॅनर आहे, त्याला हिट केला तर सौरभ विघ्नेश कोहलीकडून 1000 रुपये याच मॅच साठी आहेत ना. काय चेंडू टाकलाय. याच दरम्यान हरिश्चंद्र भगत काका कोंबडभोजे गावचे ज्येष्ठ वरिष्ठ समालोचक आमचे मित्र या हरिश्चंद्र भगत काका यांचं आगमन झालेलं आहे. भगत काका वेलकम. रॉयल ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आर्यन खारकरचा चेंडू बघा मित्रांनो, 4 चेंडूमध्ये 1 धाव. त्याची लाईन, त्याची लेन, त्याचं कोऑर्डिनेशन, कॉम्बिनेशन, त्याचं स्ट्रेंथ, स्वतःवरती कॉन्फिडन्स, त्याचं ऍक्शन, काय सर्व गुण संपन्न गोलंदाजी. हा यावेळेला टायमिंग प्रॉपर झालेला. असं वाटलं कदाचित डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकात जातोय की काय, मात्र शेवटच्या क्षणी हा गोलंदाजाने अडवलाय हा चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती आता 1 धावेने पुढे जात आहे. 32 ना
बघा जो पारगाव संघ अगदी भरधाव वेगाने सुटला होता प्रणय. ज्या पारगाव संघाने 2 षटकांमध्ये 26 धावा झाल्या होत्या, एकही गडी बाद झाला होता, 13च्या सरासरीने चालला होता, असं वाटलं होतं की 50 तर सहज गाठेल. मात्र थल अलिबाग संघ, त्यांनी माझा आवाज ऐकला का काय प्रणय, त्याने लांबचा प्रवास केला. या मॅचमध्ये त्यांना एफर्ट द्यायला हवं, त्यांचं कमिटमेंट असायला हवं. आणि या मॅचमध्ये लगातार त्यांनी 2 षटकांमध्ये जे कमबॅक झालं ना अलिबाग संघासाठी, मी म्हणेन जबरदस्त कमबॅक. आर्यन, त्याच्या अगोदर आपण बघितलं सुमेध पत्रेने कमबॅक केलं होतं. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, एफर्ट, आणि काय लाजवाब त्याची गोलंदाजी, जबरदस्त. आता मात्र प्रफुल्ल हा बराच काही आता प्रफुल्लवरती आहे, धावाचा वेग वाढवायचा आहे या फलंदाजाला. आता व्हेरिएशन, काय बॉलिंग आहे आर्यन खारकर, लाजवाब गोलंदाजी. आणि अशा प्रकारे हा डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर 4 षटकाचा खेळ संपलाय. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगावची धावसंख्या 2-32. आ जाओ, इसी बीच हमारे राजस्थान के चाचा का आगमन हो चुका है. चाचा इधर आरामस में रहते, आमचे चाचा मॉर्निंगला असतात. 56-60 वय झालेत का किती चाचाचे, आणि खूप त्यांचं सपोर्ट असतं क्रिकेटसाठी. डेली येत असतात राजस्थानला. त्यांचं तिकडचे स्थायिक आहेत, पण ते आज उलवानोडला इथे आलेले आहेत. ते मराठी भाषा पण आपली शिकलेले आहेत. आज आपल्या लोकांमध्ये राहून सर्व एफझेड गाडी ना. आणि गरब्यामध्ये चाचाला गाडी मिळाली, गरबा नसतो चाचा, गरबामध्ये त्याला मोटरसायकल बक्षीस मिळाले. चाचा 60 वर्षाचा आहे, टाल्या चाचाला झालेल्या आहेत. चाचा मराठी प्रॉपर समजतात ना, कोई बात नाही. चला, आणि चाचा आला. आणि आता संघाची धावसंख्या 32. आणि आता मात्र पारगाव संघ, मी म्हणेन प्रफुल्ल मोकलला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती यावं लागेल. पारगाव संघासाठी आता थोडा, मी म्हणेन 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तर प्रफुल्लला जास्तीत जास्त या षटकातील चेंडू खेळावी लागतील. आता स्ट्राईक इनवरती आपण बघितलं आतिश म्हात्रे, हा देखील मोठे मोठे षटकार मारतो, पण सध्या कंडिशन आणि सिच्युएशन प्रमाणे त्याला खेळावं लागेल. कारण प्रफुल्ल सेट आहे या मैदानावरती, त्याने बरेच चेंडू फेस केलेत. अति बुद्ध्याचा वापर. गोलंदाज अशांत साखरकर, खूप कठीण नाव आहे त्याचा, अशांत साखरकर. खूप कठीण आहे हे नाव त्याचं, जरा उच्चारला आम्हाला पण जड जात आहे, पण आम्ही ते नाव त्याचं घेतोय. अशांक साखरकर हा त्याचा आडनाव आहे, सरनेम आहे, आणि त्याचं नाव अशांक आहे. हा गोलंदाजी करतोय राईट हँड राऊंड विकेटने, तो गोलंदाजचा मारा करत आहे. आणि समोर प्रफुल्लला 5 चेंडू त्याच्या वाट्याला आहेत. किती चेंडू तो फेस करणार आहे? 1-2 मोठे दणके जर आले ना, मी म्हणेन तर पारगाव संघ 50 पर्यंत कितकं 100% जाऊ शकते. हेलिकॉप्टर उडवायचा होता, पण हेलिकॉप्टर उडवायच्या अगोदरच तो चेंडू एवढ्या भरधाव वेगाने. थल संघाची सुरुवात अगदी खराब झाली होती. सुरुवातीलाच त्या 26 धावा आल्यानंतर काय कमबॅक, सुमेध पत्रे, आर्यन खारकर, आणि तदनंतर अशांक साखरकर. 1 नंबरची गोलंदाजी. ब्लॉक हॉल, ब्रह्मास्त्राचा वापर केला होता, चेंडू खोदून काढलाय, तत्पूर्वी चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि अशा प्रकारे या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे जात आहे, ती म्हणजे सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये किती धावा पूर्ण केल्या जातील पारगाव संघाचा? प्रफुल्ल मोकल हा लेफ्टी फलंदाज अगदी विध्वंसक आहे. 2 षटकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. तो आता स्ट्राईक एंडवरती. फुलटॉस बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, टायमिंग जुळलं नाहीये, मिस टायमिंग शॉट. आणि अशा प्रकारे प्रफुल्ल नावाचा मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. फिल्डिंग बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, बिमरसाठी घेतलाय रिव्ह्यू चेक केला जाणार आहे. जर रिव्ह्यू जर नो असेल तर संधी मिळेल, जर कमरेच्या खाली असेल तर फेअर डिलिव्हरी असेल. चेकिंग सुरू आहे, इथं पलताडी सुरू आहे, इथं अभ्यास केला जात आहे की काय आहे. पंच आम्हाला सांगता अशी फेअर डिलिव्हरी आहे, फलंदाज बाद. आता लावा. बडा कॅप्टन आलाय का?
लालचंद गावण, जीवन गावण, वाघिलीवाडा चला या लवकर. टॉस साठी आता आम्ही थांबणार नाही, पेनल्टी घ्यावी लागेल मग. चला लवकर या. KDH वाघिलीवाडा. किरण मडवी आले असेल तर कृपया आपण स्टेजवरती या. वाघिलीवाडाचे किरण मडवी, कृपया किरण मडवी संघाला पाठवा, नाही तर टॉस साठी लगेच. आंबापाडा संघ एवढ्या लांबून आलेला आहे आणि तुम्ही एवढे जवळ असून सुद्धा येत नाहीयेत. सौदागर माली यांनी आमचे छायाचित्र टिपलेले आहेत कॅमेऱ्यामध्ये, त्याबद्दल त्याचा आम्ही आभार मानत आहोत. अगदी इंस्टाग्रामवरती जर आपण गेलो तर सौदागर मालीच्या रील आहेत. सध्या तो रील बनवत नाही पण खूप छान असं. आणि यावेळेला चेंडू, ओ व्हॉट एफर्ट यार, प्रयत्नाची पराकाष्ठा. 100% देण्याचा प्रयत्न. मात्र पंचांनी सिग्नल दिलाय की हा षटकारने संघाची धावसंख्या धावपालकावर सद्गुरू सिमेंट संपलाय पारगाव. आता मी म्हणेन एक मोमेंटम मिळालाय. 41 धावा. आता भूषणचा हा षटकार म्हणजे पारगाव संघाला एक नवसंजीवनी, नव चैतन्य देणारा हा षटकार. आणि या षटकाराने आता मात्र मी म्हणेन पारगाव संघ एक मोठा दणका आला ना आता तर एक जबरदस्त मजा येईल. 41 धावा झालेल्या आहेत धावपालकावरती. फुल टॉस. यावेळेला लॉंग ऑफ क्षेत्र खाली, डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतात चेंडूवरती. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे 2 धावांनी संघाची धावसंख्या धावपालकावरती 43 आणि आव्हान आहे 44 धावांचं, जे कशा प्रकारे पार करतील थर अलिबाग संघ. तत्पूर्वी आपण टॉस साठी जात आहोत. सचिन काटकर आंबापाडा, KDH कॅप्टन वाघिलीवाडा सूरज पाटील. कालच सूरज पाटीलने 50 धावा ठोकल्यात PPL मध्ये, त्याबद्दल त्याचा आम्ही आभार मानतात. टॉस करासाठी चला आंबापाडाचा कॅप्टन या लगेच वरती. आणि सूरज पाटील आलेला आहे. लालचंद गावण या स्टेजवरती. अगदी 50शी ओलांडून देखील आज वाघिलीवाडामध्ये ते खेळत आहेत. टॉस साठी मी विनंती करतोय हरचंद्र भगत काका या. भगत काकांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. हरचंद्र भगत काका आमचे ज्येष्ठ वरिष्ठ समालोचक, पूर्वी बरेच कॉमेंट्री त्यांनी केलेली आहे आणि आज पण ते कॉमेंट्री करत असतात. 5 षटकांचा सामना आहे, 4 गोलंदाज आणि दोन्ही संघांना एक रिव्ह्यू आहे. ओके. आंबापाडा कॉल हेड तेल. वाघिलीवाडा संघ टॉस जिंकलाय. सूरज, काय डिसिजन असेल? फिल्डिंग करू. या मैदानावर तू किती वेळेला खेळलास या आणि केवी काका मैदानावर खेळताना कसा वाटते तुला? भरपूर वेळा खेळलोय ना, खेळायला खूप मजा येते. पण आता ही मैदान आम्ही जरा वेगळं प्लॅनिंगने बनवलं. आम्ही स्वतः मेहनत घेतली. आम्ही या विकेटची प्रॉपर आखणी केलेली आहे. बाउंड्री तू 4 दिवस जर लाईव्ह बघितले असेल, इथे बॉलरला थोडी साथ जास्त मिळते. तर काय कसा खेळणार आणि किती धावापर्यंत थांबवणार? कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू. आणि विकेट इथं दरवर्षी चांगलीच असते ना, टुर्नामेंट पण खूप चांगली असते. थँक्यू व्हेरी मच. सूरज पाटील हे होते वाघिलीवाड्याचे कॅप्टन, आंबापाडा कॅप्टन. का मला वाटते तुम्ही 3ऱ्यांदा आलात या विकेटवर. कसं वाटते उल्वे नोडमध्ये तुम्ही खेळता आणि उल्वे नोडचं आमचं आयोजन स्पेशली 9 फुटाची ट्रॉफी आहे. 5 ट्रॉफी मोठ्या आहेत. रॉयल ट्रॉफीचे भव्यदिव्य आयोजन, मोटरसायकल आणि बरंच काही आहे. संपूर्ण मैदानावरती बॅनर. कसं वाटते उल्वे नोडमध्ये आल्यानंतर खेळायला? खूप मस्त वाटते आणि खेळायला मजा येईल इकडे. आणि किती धावापर्यंत काढणार आहे? बघितलं तुम्ही लाईव्ह जर बघितलं असेल, किती टार्गेट तुम्हाला जो आहे, जो सेफ आहे असं तुम्हाला वाटतंय? आम्ही 60+ धावा. 60+चा त्याने विचार केलेला आहे या विकेटवरती. तर त्यांना शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. चला कुपन घ्या. B+ 12 कुपन आहे. सूरज, कुपन B+ म्हणून आपण ऑनलाईन जाऊन ते परचेस करायचं. ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ज्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. स्वतः ऑनर साहस आपल्या इथं आहेत. साहस जरा दोन्ही संघाच्या खेळाडूंना समजून सांगायचं की एक्झॅक्टली ते कसं परचेस करायचं आहे. तिकडे झाल्यानंतर इकडे ये आणि सूरजला सांग का ते काय आहे एक्झॅक्ट. जरा या हा मुख्य खेळाडू आहे, हा बायकर मॅन आहे आणि आपला रायगडचा, त्याला व्यवस्थित समजावून सांग काय करायचं आहे ते. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही बरीच वाट बघितली. आमचे मित्र दीपक पाटील मॅन फ्रॉम पलसपे यांचं आगमन झालंय आणि आता मी सूत्र त्यांच्याकडे सोपवतोय. पुढच्या सत्रासाठी आपण त्यांच्याकडे जाऊ आहोत. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच किरणजी पाटील, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. रॉयल स्पोर्ट्स उल्वा आयोजित रॉयल ट्रॉफी 2025चं दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि आज या स्पर्धेचा खरं तर ही अंतिम रात्र आहे. दिवस रात्र आपण म्हणूया, दिवस रात्र सुरू असणारी ही स्पर्धा. परंतु आज पोल ए मधील संघ
पाहायला मिळालेत आणि त्यामध्येच विद्यमान लढत सुरू आहे. एका बाजूला मृणांश 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये माऊ 11 एकवीरा थळ अलिबागचा संघ आहे आणि कदाचित या मैदानावर पहिल्यांदाच खेळत असावा. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पारगाव संघानं ज्या धावा जमा केल्या त्या होत्या 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं कुणाल तारेकर 10, प्रफुल्ल मोकलनं चांगली बॅटिंग केली 21 धावा. प्रवीण मोकल झटपट बाद झाला होता. शेवटला भूषणने येऊन षटकार मारला, अन्यथा 40 धावांसाठी संघर्ष करावा लागणार होता. त्याचबरोबरीनं गोलंदाजी आपण पाहिली, सुमेध पत्रेचं पहिलं षटक महागडं ठरलं होतं, परंतु तदनंतर मात्र चांगलं कमबॅक आणि ISPL स्टार आर्यन खारकर IPL मध्ये सुद्धा दमदार परफॉर्मन्स नेहमीच त्याचा पाहायला मिळतो. त्याचा वेग केवी काका मैदानावर पुन्हा दिसला इकडे आणि त्याचमुळे पारगाव सारख्या बलाढ्य संघाला मात्र थांबवलंय. परंतु पारगाव संघ सुद्धा पनवेल तालुक्यामधील एक नामवंत संघ आहे आणि अशा वेळेला मात्र ते सुद्धा मॅच मध्ये या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करतील. तर थळ अलिबाग संघाकडून सलामीची जोडी सन्मित्र मात्रे आणि त्याचबरोबरीनं जयेश लट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. रॉयल स्पोर्ट्स सुलभा आयोजित रॉयल ट्रॉफीचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. भूषण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम कडून. जयेश लट तर जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर भूषण पाटील तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. गलीमध्ये फिल्डर आहे, कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, परंतु पंच इशारा करत असताना इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जात आहे ते माऊ 11 एकवीरा थळ या संघाचा. अलिबाग तालुक्यामधील हा संघ आहे. खरं सुमेध पत्रेच्या नावानं गेले कित्येक वर्ष सुमेध पत्रेला आपण पाहत आलोय ऍज आयकॉन खेळताना. रायगडचा संघ जेव्हा खेळतो, तालुका निहाय स्पर्धा जेव्हा आपल्याला पाहायला मिळतात, अलिबाग संघाचा एक महत्वाचा गाभा राहिलाय तो सुमेध. आणि त्याचबरोबरीनं सध्याच्या घडीला आर्यन खारकर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न गलीमध्ये थांबवलाय हा चेंडू. तोपर्यंत मात्र एक क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. सिंगल रन, पहिली धाव जयेश लटच्या खात्यामध्ये. इकडे मात्र खातं उघडेल एक या धावेनं. 44 टार्गेट आहे 5 ओव्हर्स मध्ये. त्यामुळे सरासरी जर आपण पाहिली तर 8.80 ची आहे. 9च्या सरासरीनं आसपास चालायचं आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ही सरासरी फार मोठी नाहीये, परंतु पारगाव संघ लढवय्या आहे. पारगाव संघाकडे तशा स्वरूपाचे गोलंदाज आहेत आणि त्याचमुळे जर ही लढत शेवटच्या बॉल पर्यंत गेली तर आश्चर्यचकित होऊ नका तुम्ही, कारण ती स्ट्रेन, ती क्षमता मात्र पारगाव संघाकडे सुद्धा आहे. भूषण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस फुल लेंथ होता, राऊंड स्टम्प्स बॉल डिलिव्हर केला होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. कोणती धाव नाहीये, हेच करायचंय सध्याच्या घडीला श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगावला. आघाडीच्या प्रमुख फलंदाजांवर तो प्रेशर बिल्डअप करावा लागेल, तो दबाव तुम्हाला ठेवावा लागेल. आणि पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये जर पारगाव संघ यशस्वी ठरला हा दबाव टाकण्यासाठी, तर मात्र त्या मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न सुद्धा पारगाव संघ करेल. पाहूया समित्र मात्रे ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड बॅटर. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑन फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यामुळे एकच धाव मिळेल. सिंगल रन. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 3 या आकड्यावर. 3 धावा धावफलकावर. रॉयल ट्रॉफीची शेवटची रात्र, त्यामुळे आपसुकच संपूर्ण रायगडवासियांच्या नजरा मात्र या स्पर्धेकडे लागल्यात. जे प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन पाहतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. समोर ट्राय केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका मिड विकेट वरून धावत आलाय केटी. त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एक धाव. एक चपळ क्षेत्ररक्षक म्हणून त्याची गणना केली जाते पारगाव टीम कडून. सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे चाललंय. भूषण पाटील चांगली बॉलिंग करतोय. जो दबाव पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हवा होता ना, तो दबाव बनवण्यामध्ये मात्र यशस्वी राहिलाय. आतापर्यंतची गोलंदाजी आपण भूषण पाटीलची पाहिली तर.
राऊंड स्टंप्सना स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळते, अपील स्वीकारला. इट्स अ फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का बसला अखेरीस. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे लेग बिफोर द विकेट पायचीच सापडलाय आणि अगदी स्वस्त्यात बाद झालाय. सलामीवीर संमित्र मात्रे मैदानाच्या बाहेर. लेग बिफोर द विकेट. पहिली सफलता श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाच्या नावावर. यष्ट्यांच्या मधोमध बरोबर उभा होता. चुकीचं शॉट सिलेक्शन हेच म्हणावं लागेल या बाबतीमध्ये, अन्यथा समित्रेकडे दिसला असता. शॉट सिलेक्शन अगदी रॉंग होतं आणि योग्य निर्णय. अगदी यष्ट्या मिडल स्टंप उखडला असता. पंचांच्या भूमिकेमध्ये बॉस नीरज राणा सर आहेत. एक नामवंत पंच म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी योग्य निर्णय पोहोचवलाय त्यांनी. हसनैन कुरेशी इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. बराच दूरवरचा संघ आहे. 60-65 किलोमीटरचं अंतर पार करत अलिबाग संघ इथे पोहोचलाय आणि आज अलिबागकर सुद्धा थर्ड संघाचा खेळ पाहत असतील. पण नाईट स्पर्धा नुकत्याच सुरुवात झाल्यात. खरं तर फार लवकर ही नाईट स्पर्धा होते. आज कसळगंज या ठिकाणी सुद्धा आजपासून नाईट स्पर्धेला सुरुवात होते. त्यामुळं लवकर नाईट स्पर्धा पनवेल तालुका म्हटला की सुरुवातीपासूनच नाईट स्पर्धा पटापट होत असतात आणि आता रेग्युलरली नाईट स्पर्धा तुम्हाला एन्जॉय करायला मिळतील. भूषण पाटील लोवा फुल टॉस बॉल लॉक करण्याचा प्रयत्न, संधी जरूर आहे आणि कॅच ड्रॉप. भूषण पाटील आणखीन एक सफलता. पारगावला आणखीन एक सफलता मिळाली असती, परंतु झेल मात्र सोडण्यात आलाय. पोहोचला होता प्रफुल्ल मोगल, पोहोचला सुद्धा होता आणि या मॅच मध्ये जर धावा डिफेंड करायच्या आहेत ना, ते चान्स मिस करून जमणारच नाहीये. तुम्हाला 100% द्यावे लागतील आणि प्रफुल्ल मोगल कडून नॉट एक्सपेक्टेड. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर माऊ 11 एकविरा तळ अलिबागची धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा. सामना जिंकण्यासाठी इथून 24 बॉल आणि 39 करायचे आहेत. त्यामुळे अगोदरच म्हणालो होतो, दिसलं तरी सोपं जरी दिसत असेल हे आव्हान, तरी हे सोपं नसेल. कारण स्ट्रेंथ आहे गोलंदाजी मधली. शेवटपर्यंत हार मानायची नाहीये. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगावची वृत्ती आजपर्यंत मैदानामध्ये पाहिले आपण आणि त्याचमुळे एक चांगली मॅच. प्रवास इतकाही सोपा नसेल. तळ अलिबागनं जरूर चांगली गोलंदाजी केली, परंतु शेवटपर्यंत लढावं लागेल या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. तर चंद्रकांत स्मृती संघ म्हटला की अर्थातच आबा अलंकार पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानानं या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे रॉयल ट्रॉफी मध्ये. 1 more विकेट डाऊन. सफलता मात्र मिळाली या ठिकाणी. प्रफुल्ल मोकलला मगाशी झेल जरूर सोडला असेल, परंतु गोलंदाजीला जसा आला पहिल्याच बॉलवर मात्र मोठा अडथळा दूर काढलाय. हसनैन कुरेशी मैदानाच्या बाहेर. नवीन पॅटर्न आदिल कुरेशी मैदानामध्ये जात असताना आता मात्र जयेश लटला मात्र एक जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. एका बाजूने समित्र मात्र हसनैन कुरेशी 5 झालेत. 44 धावा दिसतात थोड्याशा कमी, परंतु त्या कमी नाहीयेत. आता हे अंतर हळूहळू डोंगरा एवढं सुद्धा वाटेल. आदिल कुरेशी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना 4थ्या क्रमांकावर, परंतु प्रफुल्ल मोकल
प्रफुल्ल मोकल एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहे टीमचा. पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त केले. 8-8.5च्या सरासरीनं जायचं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त 5च धावा दिल्यात आणि त्याचमुळे इथे मात्र थोडासा विचारपूर्वक खेळ करावा लागेल. खेळपट्टीचा अंदाज घ्यावा लागेल. जरूर हे मैदान, ही खेळपट्टी, हा विभाग नवीन जरूर असेल तळ अलिबागला आणि त्याचमुळे थोडंसं पेशन्स हवंय, थोडंसं संयमानं मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल. थोडंसं भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेत मैदानामध्ये मात्र बॅटिंग होणं आवश्यक आहे. प्रफुल्ल मोकल कट करण्याचा प्रयत्न, जागेवरूनच क्लोज किपिंग पाहायला मिळतंय. अतिशय चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. संदीप आहेत संघामधील सगळ्यात वरिष्ठ खेळाडू, सिनियर खेळाडू. फुल टॉस आहे, ऑन साइडला स्विंग केलाय, कोणी नाहीये पाठीमागे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं पहिला चौकार येतोय तो थर्ड अलिबागसाठी. चौकार. 4 धावेनं टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 9 नाव. हेच करायचं आहे. सिंगल, डबल्स, एखादी बाउंड्री, तरी सुद्धा या धावसंख्येचा मात्र पाठलाग केला जाऊ शकतो आणि हाच विचार आता मात्र फलंदाजांनी डोक्यामध्ये कदाचित केलाय की काय. अकुट टप्प्याचा बॉल पूल केला ऑन साइडला. मिडविकेटचा फिल्डर प्रवीण वेगानं पोहोचलाय. सिंगलच मिळेल. इकडे शॉर्ट ऑफ लेंथ होता. पूल प्रॉपर झाला असता गॅप मध्ये तर नक्कीच धावा मिळाल्या असत्या. तो एकच धाव मिळेल, परंतु आज सध्याच्या घडीला भागीदारी होणं फार गरजेचं आहे माऊ 11 एकवीर साठी आणि तेच करतात नवीन येणारे पॅटर्न आदिल कुरेशी. परंतु एका बाजूला जयेश लट सलामीला आलेला फलंदाज. शॉर्ट बॉल आहे. अगोदरच मन बनवलं होतं इकडे मात्र मला सिंगल घ्यायची आणि तेच केलं जात आहे. थोडस विचारपूर्वक, सावधानपूर्वक मैदानामध्ये सध्याच्या घडीला खेळ केला जातोय तो एकवीर थळ संघाकडून. प्रफुल्ल मोकल आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 6 धावा आल्यात पहिल्या 5 बॉलमध्ये. त्यामुळं जी आस्किंग रन रेट होता ना त्याच्या थोडासा मागे पडलाय. आता पुढच्या 3 ओव्हर्समध्ये बघा थोडासा रन रेट वाढला जाईल, परंतु अजून एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधील पाऊंड प्लेच्या. फुल लेंथ होता, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे कोणतीही धाव घेता येणार नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर माऊ 11 एकवीरा थळ संघ 2 गडी बाद 11 धावा, येणारे 18 बॉल 33 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे एसडीसी. 2 षटकानंतर 11 धावा झाल्यात. आमच्या संवेदसाधी गुणसंख्या लेखक प्रणयजी पात्रे बोरावे नेहमीच या विभागामध्ये आल्यानंतर त्यांच्याशी गाठभेट होत असते. आज प्रवीण गायकर आहेत रॉकस्टार कॉमेंटेटर आणि त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते किरणजी पाटील. अगदी ही स्पर्धा यशस्वी करताना आपल्याला पाहायला मिळालेत. 3 ओव्हर्समध्ये 33 धावा. जी सरासरी सुरुवातीला 8.80 होती ती आता मात्र 11 झाले. बरोबर प्रत्येक षटकामध्ये 11 धावा करायच्या आहेत. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय आतिश मात्रे. गोलंदाजी स्ट्रेंथ आहे. आज बॅटिंग साजेशी जरी झाली नसली तरी गोलंदाज मात्र शेवटपर्यंत झुंजवतील थळ अलिबागला, ते मात्र तितकंच खरं आहे आणि ते दिसलंय. पहिला 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या ठिकाणी धावा व्हायला हव्या होत्या तो दबाव आता मात्र बनवलाय तो सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमनं. कन्हैया शेठ पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण पाटील त्याचं पहिलं षटक आपण पाहिलं 5 धावा, त्यानंतर प्रफुल्ल मोकलचं 6 धावा, परंतु आदिल कुरेशीच्या पाठमधून एक चौकार आलाय. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये एकमेव बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली होती. तिसऱ्या षटकाकडे आपण वळूया. या षटकामध्ये आता मात्र थोडासा धावफलक वेगानं पळवावा लागेल, अन्यथा पुढच्या 2 ओव्हर्समध्ये हे अंतर मात्र चेंडू आणि धावातलं वाढत जाणार आहे. आतिशला ड्राईव्ह केला यावेळेस मात्र अगदी समोर खेळून काढला होता. लॉंग ऑफ कडे सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळेल.
एक रन एकच धाव त्या ठिकाणी येत असताना थोडी रिस्क घ्यावी लागेल आता मात्र फलंदाजांना. कारण झटपट क्रिकेट म्हटलं ना तर एखाद प्रत्येक चेंडू मागे 2 चेंडूंमध्ये तरी एखाद दुसरा मोठा फटका येणं आता मात्र गरज बनले ती एकवीर अथळसाठी. अलिबाग समुद्र किनारा, अरबी समुद्राचा मोठा किनारा, एक पर्यटन स्थळ, मोस्ट पॉप्युलर प्लेस आहे सगळ्याच रायगड वासियांसाठी. शॉर्ट बॉल आहे, आखूड टप्प्याचा बॉल, हाफ ट्रॅकर होता, अर्ध्या पिचवर आतिशनं आपटला होता आणि त्याच्यावर मात्र चांगली चपराक लावलंय. आदिलच्या पॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. अरे हा अठरा धावा धावफलकावर, 16 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. पारगाव संघाला एकही चुकी करून जमणार नाहीये, कारण 1-2 जरी मोठे फटके आले ना लगेचच अंतर कमी होणार आहे. कारण फारशा जास्त धावा बनवलेल्या नाहीयेत. प्रेशर बिल्टअप केलं होतं, परंतु अतिशचा हा हाफ ट्रॅकर, हाफ पिच डिलिव्हरीनं मात्र थोडासा गोंधळ जरूर घातलाय. परंतु आदिलच्या येण्यानं मात्र एक बळकटी मात्र मिळाले. 5 बॉल मध्ये 11 धावांचं योगदान त्यानं दिलंय आतापर्यंत. सुंदर ड्राईव्ह आहे यावेळेस मात्र कवचला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. सिंगल मिळेल, सेन्सिबल क्रिकेट मात्र खेळलं जाते, हे फार महत्वाचं आहे. एखादा मोठा फटका आला लगेच स्ट्राईक रोटेशन, आपल्या साथीदारावर सुद्धा तेवढाच विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे आणि योग्य समजूतदारपणानं सध्याच्या घडीला तळ अलिबागकडून खेळ होत असताना. आधी 6 बॉल ऑन साईडला स्विंग केलं, मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत, त्यामुळं एकच धाव येईल. सिंगल जरी कंटिन्युअसली येत राहिल्या तरी सुद्धा मी तर म्हणेन आस्किंग रन रेट जो 11चा आहे, एक षटकार आल्यानंतर उर्वरित 5 बॉल मध्ये 5 सिंगल्सनं या 11 धावा पूर्ण करता येऊ शकतील. पण तो जेव्हा डॉट बॉल येतात ना तो दबाव मात्र फलंदाजांवर येत असतो आणि तेच करायचंय आणि ते पहिल्या 2 गोलंदाजांनी बरोबर केलं होतं, भूषण आणि प्रफुल्लनं. आतिश मात्रे पुन्हा एकदा ऑन साईडला, प्रॉपर टायमिंग आहे आणि सरळ भिरकावून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. गगनभेदी, गगनचुंबी षटकार. आदिल कुरेशीनं मात्र टेन्शन वाढवले श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगावचं. 26 धावा धाव फलकावर, 13 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी असेल ती माऊ 11 एकविरा थळला. ला 2. एकविरा थळ अलिबाग आज माऊ 11 या नावानं खेळतोय. संघाचे पुरस्कर्ते निखिल पवार ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे, परंतु आदिल कुरेशीचा पाठीमागच्या चेंडूवर आलेला पिकअप स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग, काय फटका होता, नजाकत होती, टायमिंग अफलातून होतं आणि त्याच वेळेस 6 धावा मिळाल्या. परंतु आतिश मात्रेवर अतिशी इनिंग सध्याच्या घडीला करत असताना आदिल कुरेशी ऑन साइडला आणखीन एक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ग्रेट इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, बॉलला भिरकावलंय, दे धक्का घे छक्का. तापला हे गारठ्यात उपटी घालायला लागलाय. मागच्या ओव्हरनं मात्र गोंधळ घातलाय. आतिश मात्रेवरच खर तर 21 धावा पडल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर थळ अलिबाग 32 ला 2. येणारे 12 बॉल आणि बॉल टू बॉल रन्स. 12 बॉल 12 धावांची आवश्यकता. 12 रिमेनिंग. 12 चेंडू आणि 12 धावा, हे अंतर फटकन कमी झालंय.
एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार पडले. आदिल कुरेशी काय आला चौथ्या क्रमांकावर. 8 बॉलमध्ये 300च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये तब्बल 24 धावा पूर्ण केल्यात. आणि हा सामना सध्याच्या घडीला जर आपण पाहिला तर पहिली 2 ओव्हर्स गाजवली होती पारगावनं, परंतु पुढच्याच ओव्हरमध्ये 6व्याच परतफेड करून टाकले. ती माऊ 11 एकविरा थळ अलिबागनं. दुरून आलेला संघ आहे अलिबाग तालुक्यामधील संघ थळ. आणि कमाल कमाल बॅटिंग केली आदिल कुरेशीनं. ओळखला जातो सुमित पत्रेच्या नावानं हा संघ. सुमित पत्रे, आर्यन खारकर सध्याच्या घडीचे दोन्ही स्टार गोलंदाज. ISPL खेळून आलेला एक वेगवान गोलंदाज. अंडर 19 ट्रायल्स त्यांनी पास केले. आणि आर्यन खारकर रायगड प्रीमियर लीग मध्ये खरं तर हे नाव सगळ्यांना कळालं ज्या वेळेस मात्र त्यांना उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळाला होता. आणि लगेचच पुढच्या वर्षी आपण पाहिलं तर ISPL खेळताना हा खेळाडू आपल्या सगळ्यांनाच दिसला. अलिबागचा अभिमान. सध्याच्या घडीला भारतातील सगळ्यात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा तो खेळून आलाय. त्यामुळे एक वेगळं वजन, एक वेगळं वलय आर्यन खारकरच्या भोवती आहे. लवकरच कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये आर्यन खारकरला मात्र एक वेगळी प्रसिद्धी मात्र मिळाली. 12 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. पुढचा सामना बी रेडी अद्वैत 11 KCC अंबापाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये KDH स्पोर्ट्स वाघिवलीवाडा. 12 चेंडू आणि 12 धाबांची आवश्यकता. आणि चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर प्रफुल्ल मोकल येतोय. रिव्हर्स स्वीप यावेळेस मात्र दाखवलंय. आता मात्र थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय. तो थळ अलिबागचा बॉलला पाठवलाय तसं बॅकवर्ड बॉर्डरलाईनच्या दिशेनं 4 धाबांकरता जयेश लटच्या बॅटमधून रिव्हर्स स्वीपचा चौकार. 4 धाबा. चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. आता आत्मविश्वास अचानकपणे मात्र वाढलाय. 36 धाबा स्कोर कार्डवर. 11 बॉल 8 धाबांची आवश्यकता. मोकलचा फुल टॉस यावेळेस मात्र पुढे येऊन घेतलाय. हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकललं होतं लॉंग ऑन कडे. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. स्मार्ट क्रिकेट आदिल कुरेशीला प्रमोट करतोय जयेश लट. 8 बॉलमध्ये 24 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. फार महत्वाच्या धाबा 37 वर पोहोचलाय तो माऊ 11 एकविरा थळ अलिबाग. चांगला चेंडू होता. फुलर लेंथ ढकलल्या ऑन साईड. मिड विकेटला KT वेगानं त्या ठिकाणी येतोय. सिंगल मिळेल. एकच धाव. इकडे यष्टी रक्षक संदीप यांच्या हातामधून चेंडू सुटलाय आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा. सध्याच्या घडीला सिंगल रन सुद्धा फार महत्वाची आहे. एक धाव वाचवावी लागेल ती पारगावला. हा सामना हळूहळू पुढे न्यायचा आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये कधी काय घडेल याचा नियम नाहीये आणि कधीही काही घडू शकतो. जसं की मान्यवर फुल टॉस आहे. भिरकावलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलेला आदिलचा आणखीन एक षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्यानं माऊ 11 एकविरा थळ अलिबागनं KV काका मैदानावरचा पहिला विजय साकारलाय. अभिनंदन थळ अलिबाग अँड हार्ड लक श्री सत्य प्लेयर्स पारगाव. सहजतेने या धावांचा यशस्वी पाठलाग केलाय तो थळ संघानं. अभिनंदन. स्कोर कार्ड तुमच्या समोर. 43 धावा केल्या होत्या आणि त्याला प्रत्युत्तर दाखल माऊ 11 एकविरा थळ अलिबाग संघानं हा सामना 8 विकेट्स राखत जिंकलाय. आणि ज्याच्यामध्ये महत्वाचं योगदान ठरलं ते आदिल कुरेशीची ताबडतोड फलंदाजी. आणि लगेच वळणार होतं पण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्सना मी विनंती करेन आपण मैदानाचा ताबा घ्या लवकर, कारण आज शेवटची रात्र आहे.